काँग्रेस नेते राहुल गांधींना कोर्टाचा दिलासा। राहुल गांधींच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल करण्याच्या आदेशाला कोर्टाची स्थगिती। दुहेरी नागरिकत्व प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश काल अलाहाबाद कोर्टाने दिले होते। केंद्रीय मंत्रिमंडळाने शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला। सूत्रांची माहिती, शासकीय कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांसाठी 2% महागाई भत्त्याला मंजुरी। सूत्रांची माहिती, विधान परिषदेच्या एका जागेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून सूरज चव्हाण यांचंही नाव। सूरज चव्हाण यांना उमेदवारी मिळावी म्हणून आदित्य ठाकरे आग्रही, तर उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध होणं शक्य आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला 2 जागा येणार। शिवसेनेमध्ये 2 जागांसाठी 6 नावं चर्चेत। नीलम गोरे, शीतल म्हात्रे, शायना एनसी यांची नावं चर्चेत। तसंच अभिजित अडसूळ, संजय मंडलिक आणि भाऊसाहेब चौधरी यांचंही नाव चर्चेत आहे। नेत्यांकडून विधान परिषदेसाठी फिल्डिंग सुरू। 20-22 एप्रिलच्या दरम्यान राज्यामध्ये वादळी पावसाची शक्यता। उद्या राज्यातील अनेक भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता। पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील दक्षिण भाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती विभागामध्ये काही प्रमाणामध्ये वादळी पाऊस पडण्याचा अंदाज। सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। पुण्यामध्ये बनावट मालक उभा करून 10 कोटींचा बंगला घोटाळा। मृत व्यक्तीच्या नावावर 10 कोटी रुपयांचा बंगला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघड। पोलिसांकडून 2 जणांना अटक। अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड निलंबित। गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारची मोठी कारवाई। गायकवाड यांनी खाण मालकांना प्रत्येकी 15,000ची मागणी केल्याचा आणि धमकावल्याचा खाण मालकांचा आरोप। कृष्णा खोऱ्याचे 50 टीएमसी पाणी योजनेचा डीपीआर 6 महिन्यात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। 16,000 कोटींचा कृष्णा खोरे प्रकल्पाचा निर्णय धाराशिवसाठी महत्वाकांक्षी ठरेल। दुष्काळाचं संकट कायमचं टळणार, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती। एकनाथ शिंदेंकडून धाराशिवच्या नाट्यगृहासाठी 2.5 कोटींऐवजी 5 कोटींचा निधी मंजूर। निर्णयानंतर नाट्य परिषदेकडून फटाके फोडून लाडू वाटून शहरामध्ये जल्लोष साजरा। नाट्यप्रेमींकडून या निर्णयाचं स्वागत। अहिल्यानगर न्यायालयाकडून फरार माजी महापौर अभिषेक कळमकर विरोधात नोटीस। कळमकरला तात्काळ हजर राहण्याचे आदेश। नोकरीचा आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप। हजर न झाल्यास संपत्ती जप्तीच्या कारवाईचा इशारा। सिंदखेडमध्ये अक्षय तृतीयेच्या तोंडावर सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्रामस्थ संतप्त। भगवा चौकामध्ये सरकारच्या विरोधामध्ये नागरिकांचा रास्ता रोको। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। लहरी हवामानामुळे रायगडमधील आंबा पिकाचे 85% नुकसान। शासनाने जाहीर केलेली हेक्टरी 22,000 रुपयांची मदत अत्यंत तोकडी असल्यामुळे बागायतदारांमध्ये नाराजी। शासनाकडे मोठ्या आर्थिक मदतीची मागणी। नाशिक जिल्ह्यामधील 149 गावं, वाड्या, वस्त्यांवर 53 टँकरद्वारे पाणी पुरवठा, तर सर्वाधिक येवला तालुक्यामधील गावांमध्ये पाणी टंचाईच्या झळा। 31 गावं, वाड्यांसाठी 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा।